नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, सिझेरियन डिलिव्हरीनंतर माझा जो ओटी पोटाचा कमरेचा घेर हा खूप वाढलेला होता आणि तो कमी करण्यासाठी मी कोणत्या एक्सरसाइज करते, त्याच्यानंतर दिवसभराचं डाएट कसं फॉलो करते ते ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप करू नका। माझे जे बिफोरचे आणि आफ्टरचे फोटो तुम्ही बघू शकताय। मी माझं वजन घरच्या घरी 12 किलो कमी केलं, तसंच माझं पोटाचं कमरेचा जो फॅट आहे तो पण कमी केलेला आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा साइड फॅट कमी करायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम मी 2 ग्लास कोमट पाणी पिते। त्याच्यानंतर 7च्या दरम्यान मी आवळा, बीट आणि गाजरचं ज्यूस घेत आहे। फक्त बीट आणि गाजर मी कुकरला 1 शिट्टी करून घेतलंय। नंतर त्याच्यामध्ये 1 आवळा टाकून मिक्सरला बारीक केलं। नंतर पाणी ॲड करून मी एका ग्लासमध्ये काढून घेते। तर इथे गाळून घेतलेलं नाहीये, मी तसंच घेतलेलं आहे आणि थोडंसं सैंधव मीठ ॲड करायचं आहे। आणि हे जे गाजर, बीट आणि आवळ्याचं जे ज्यूस आहे ते मी हप्त्यातून 3 ते 4 दिवस तरी नक्की घेते। आणि खरंच खूप फायदे आहेत आवळा, बीट, गाजरचे ज्यूसचे। जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल ते वाढते, त्याच्यानंतर केस गळती होत असेल तर केस गळती कमी होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आवळाने। आणि आता थंडीचे दिवस सुरू आहेत, आता आवळ्याचं सीजन आहे, तर नक्कीच आवळ्याचं जे फ्रेश ज्यूस आहे तसं पण तुम्ही घेऊ शकता किंवा आवळा कच्चा पण खाऊ शकता। नाश्ता जो आहे तो मी 8-8:30च्या दरम्यान करते। तर इथे मी उकडलेली चवळी घेतलेली आहे अर्धी वाटी। त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, काकडी आणि टोमॅटो असं जे घरामध्ये जे सॅलड असेल ना ते मी मिक्स करून घेते आणि बारीक बारीक चावून खाते, जेणेकरून त्याचं पचन व्यवस्थित होईल। तर अशा पद्धतीने जे सकाळचा नाश्ता जो आहे तो मी कडधान्य घेतलेला आहे। तर इथे मी थोडंसं मीठ टाकते, तर सैंधव मीठ माझं संपलेलं होतं म्हणून मी साधं मीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही सैंधव मीठ ॲड करा। थोडंसं लाल तिखट चवीपुरता घेतलेलं आहे आणि छान टेस्ट येते। आता थोडीशी थंडी कमी होते त्याच्यामुळे मी काकडी घेतलेली आहे। सकाळी थंडी जास्त असेल तर मी सकाळी काकडी, कांदा वगैरे खात नाही। मैत्रिणींनो, कमरेचा घेर कमी करण्यासाठी मी ह्या एक्सरसाइज रोज करते। तसंच ज्या मैत्रिणी माझ्यासोबत एक्सरसाइज करतात ऑनलाईन त्याच्यानंतर ऑफलाईन, त्यांच्याकडनं पण ह्या करून घेते। तर ही पहिली एक्सरसाइज आहे ती एका बाजूने 30 वेळा करायची, दुसऱ्या बाजूने 30 वेळा, म्हणजे अशी 60 वेळा ही एक्सरसाइज करायची। तर मी आता करताना फक्त 10-10 वेळा करून दाखवते। व्हिडिओ खूप मोठा होणार। तसंच जे 35-40 मिनिटाचं मी बॉडी वर्कआउटचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे सवितासोबतचा, साक्षीसोबतचा। तर तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच फॉलो करा आणि रोज फॉलो करा, सातत्य ठेवा। 3 महिने तरी तुम्ही स्वतःला द्या, म्हणजे तुमचं जे साईड फॅट आहे, वजन आहे ते नक्कीच कमी होणार आहे। त्यानंतर ही दुसरी एक्सरसाइज, ही पण 30-30 वेळा करायची, 60 वेळा करायची आहे आणि छान असा कमरेला ताण द्यायचा आहे। साईड बेंडिंग पूर्ण बेंड व्हायचं आहे कमरेतनं आणि ताण द्यायचा आहे आणि छातीची वगैरे ती पण चरबी आपली कमी होते। आणि ही पण एक्सरसाइज करताना सुरुवातीला हळूहळू करायची, त्याच्यानंतर तुमचं जे स्ट्रेचिंग आहे ते हळूहळू वाढवायचं आहे, कारण की नवीन सुरुवात असेल तर शरीर वाकत नाही। त्याच्यामुळे हळूहळू स्ट्रेचिंग देत देत तुम्ही पहिली एक्सरसाइज 30-30 वेळा करायची, एका बाजूने 30 दुसऱ्या बाजूने 30 अशी 60 वेळा ही एक्सरसाइज करायची आहे। तर मी 30-30 वेळा ही एक्सरसाइज करते आणि करून घेते आपल्याकडे जे ऑनलाईन मेंबर्स एक्सरसाइज करतात त्यांची। त्यानंतर दुसरी एक्सरसाइज, विरुद्ध हात विरुद्ध पायाला टच करायचा आहे, एक हात वरती सरळ छताकडे आणि अंग चोरायचं नाही, असं सरळ घ्यायचे हात वरती, त्यानंतर खाली हात पायाला टच करायचा आहे, कंबर ट्विस्ट करायची आहे। ही एक्सरसाइज 100 वेळा करतो आम्ही। तुम्ही जर नवीन असाल, नवीन सुरुवात करत असाल तर फक्त 30 ते 40 वेळा करायचं आहे। 1-1.5 महिन्यानंतर तुम्ही 50, 60, 80 असं काउंटिंग जे आहे ते वाढवायचं आहे। तर मी पण आता सध्या 100पर्यंत काउंटिंग करते आणि ही जी तिसरी एक्सरसाइज आहे ती पण आम्ही 100 वेळा करतो। हे पण 1 ते 1.5 महिन्यानंतर, मी जे मेंबर्स आहेत त्यांना 1 ते 1.5 महिना झाल्यानंतरच मी एक्सरसाइजचं काउंटिंग वाढवते, थोडंसं स्ट्रेचिंग वाढवते। हळूहळू एक्सरसाइज ज्या आहेत ना त्या थोड्याशा अवघड करायच्या आहेत, म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे जायचं आहे। अगोदर सोपा एक्सरसाइज तुम्ही करत असाल तर आता अवघड एक्सरसाइज करायचे, म्हणजे तुमचं फॅट लॉस पण होणार आहे आणि वेट लॉस पण होणार आहे। त्यानंतर
ही पण एक्सरसाइज रोज आमच्या वर्कआउटमध्ये असते. तर तुम्ही पण एका बाजूचे 20 दुसऱ्या बाजूचे 20 केले तरी चालतील. आणि एक्सरसाइज करताना हळूहळू एक्सरसाइज करायची, गडबड करायची नाही आहे. तुम्ही नवीनच सुरुवात करत असाल तर माझे अगोदरचे व्हिडिओ बघा तुम्ही. फुल बॉडी वर्कआउटचे व्हिडिओ आहेत 30 मिनटाचे, 45 मिनटाचे. तो एक वर्कआउट जो आहे 45 मिनटाचा वगैरे तुम्ही पूर्ण करून बघा. नक्कीच तुम्हाला 15 दिवसामध्ये फरक कळेल. आणि ह्या ज्या एक्सरसाइज मी आता वेगळ्या दाखवते ना, त्या पण त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. फक्त बऱ्याच वेळा काय होतं, तुम्हाला पण वेळ नसतो व्हिडिओ बघायला. मग त्याच्यासाठी मी ह्या ज्या मेन एक्सरसाइज आहेत की त्या इफेक्ट करतात आणि त्या मी रोज करून घेते, त्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर तुम्ही त्या नक्की करा. तुम्हाला इतर वेळेस वेळ मिळत नसेल आणि कमरेचा घेर वाढला आहे तर तुम्ही 15-20 मिनटं काढून ह्या एक्सरसाइज करायच्या. बघा टी शर्ट पूर्ण सैल झाला आहे, लूज झाला आहे आणि छान वाटतं ज्यावेळेस आपलं वजन कमी होतं. टी शर्ट वगैरे आपल्याला लूज होतात, आपला फिटनेस व्यवस्थित दिसतो. त्यानंतर विरुद्ध हाताचं कोपर विरुद्ध पायाच्या गुडघ्याला टच करायचं आहे, क्रॉस करायचं आहे पूर्ण. आणि याने पण आपली जी कमरेची चरबी आहे, साईडचा फॅट आहे तो कमी होतो. त्याच्यानंतर मांड्या आणि शिटच्या भागाची चरबी पण कमी होते. तर तुम्ही ही पण एक्सरसाइज 20-20 वेळा म्हणजे असे 40 होतील. त्यानंतर परत तुमचं काउंटिंग वाढवायचं आहे, पुढे परत 20-20 करायचे म्हणजे असे 80 करायचे. पण सुरुवातीला तुम्ही 20-20 करायचे. त्यानंतर हळूवार तुमचं जे काउंटिंग आहे ते वाढवायचं आहे. त्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे. त्यानंतर आपला जो पाय आहे गुडघ्यातून फोल्ड करून वरती साईडला घ्यायचा आहे आणि हाताचं कोपर गुडघ्याला टच करायचं आहे. आणि जितका पाय वरती जाईल तितका पाय वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही पण एक्सरसाइज तुम्ही 20-20 वेळा करायची आहे. दुपारचं जे जेवण आहे त्याच्यामध्ये मी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे, सॅलड घेतलं आहे, काकडी आणि गाजर. त्यानंतर कारल्याची भाजी घेतलेली आहे आणि मसुरीचं वरण घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबतच थोडा हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीचं जे जेवण आहे ते मी रोज दुपारी 12 ते 1च्या दरम्यान करत असते. 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते, त्यावेळेस बऱ्याच वेळा चहा प्यावंसं वाटतं किंवा कॉफी प्यावीशी वाटते. मी चहा तर आता पीत नाही, पण तुमचा चहा सुटत नसेल आणि तुम्हाला चहा बंद करायचा असेल तर चहाच्या वेळेला काय करायचं, हे खजूर किंवा मनुके खाऊन घ्यायचे. म्हणजे खजूर आणि मनुके गोड असतात, त्याच्यामुळे जी चहाची क्रेविंग आहे, गोड क्रेविंग, ती होणार नाही आणि चहा हळूहळू तुमचा बंद होईल किंवा कमी होईल. सकाळी मला चालायला वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान मी चालायला जाते. आणि चालण्याचे पण बरेच फायदे आहेत तुम्हाला माहिती आहे. पण माझं सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही 1 तास एक्सरसाइज करत असाल तर अर्धा तास किंवा पाऊण तास वॉकिंग नक्की करा. तुमचं खरंच खूप लवकरात लवकर वजन कमी होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली पचनक्रिया जी आहे ती एकदम सुरळीत होते, सुरळीत चालते, फास्ट चालते आणि त्याच्यामुळे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. तर अर्धा तास किंवा पाऊण तास कोणाशीही न बोलता तुम्ही नक्की चाला. वजन कमी करताना रात्रीचं जेवण कमी करणे किंवा हलकं जेवण करणे हे आपल्याला सर्वांनाच माहीत असतं. पण आपल्याला रात्री जर समजा आपण कमी जेवण केलं तर आपल्याला रात्री परत 12 ते 1 वाजता भूक लागते आणि आपण परत रात्री उठून काहीतरी खातो. मग ज्या वेळेस आपली भूक कमी झालेली नसते त्यावेळेस रात्री किंवा इतर वेळेस आपल्याला भूक लागणारच आहे. जर समजा तुम्हाला नॅचरली भूक कमी करायची असेल, नैसर्गिकरित्या भूक कमी करायची असेल तर तुम्हाला हेल्दी आहार घेणं आणि रोजच्या रोज 1 तास व्यायाम करणं भाग आहे. तुम्ही रोज व्यायाम करा म्हणजे तुमची 1 ते 1.5 महिन्यामध्ये नॅचरली भूक कमी होईल. आणि ज्यावेळेस आपली नॅचरली भूक कमी होते त्यावेळेस आपोआप आपण जी एक्स्ट्राची भूक लागलेली असते आपल्याला, हे खाव ते खाव, ती इच्छा कमी होते. रात्रीचं जे जेवण आहे ते आपण हळूहळू कमी करायला लागतो. म्हणजे रात्रीचं जर समजा जेवणाचं प्रमाण आपलं कमी झालं आणि ते नैसर्गिकरित्या कमी झालं तर नक्कीच हळूहळू आपण जेवणातलं जे चपाती तुम्ही 1.5-2 खात असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्धी चपाती किंवा चतकोर चपाती ती खाणार नाहीत, कारण की तुमची ऑलरेडी भूक कमी झाली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला भूक कमी करायची असेल, नैसर्गिकरित्या भूक कमी करायची असेल तर 1-1.5 महिना रोज व्यायाम करा, हेल्दी आहार घ्या म्हणजे तुमची भूक नैसर्गिकरित्या नक्कीच कमी होणार आहे. तर रात्रीचं जेवणामध्ये मी वाफवलेला लाल भोपळा घेणार आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मी लाल भोपळा जो आहे तो वाफवून घेतलेला आहे आणि तो तसंच खाणार आहे. गावाकडे आमच्या तसंच लाल भोपळा वाफवून खातात आणि मला लहानपणापासून आवडतो, त्याच्यामुळे मी रात्री हा वाफवलेला लाल भोपळा घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत थोडीशी जी खिचडी आहे ती घेतलेली आहे थोडीशी. आणि माझी रात्रीची जी भूक आहे ती कमी झालेली आहे. मी फक्त 1 बाउल सूप किंवा मग स्मूदी वगैरे घेऊन पण आता मला झोप लागते रात्रीची
तुम्ही तसं करू नका. तुमची ज्यावेळेस नैसर्गिकरित्या भूक कमी होईल त्यावेळेस तुम्ही रात्रीचं जेवण कमी करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.